नागपुरात वाढदिवसाच्या सेलिब्रेशन पूर्वीच काळाचा घाला. कळमना पोलीस स्टेशन हद्दीत पावनगाव येथे भरतवाडा वाय पॉइंट जवळ पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. इलेक्ट्रिक टाटा कर्व कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली आहे. या अपघातात कारमधील 2 अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर कार चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे तिघे घराबाहेर पडले होते. नागपुरातील कळमना पोलीस स्टेशन हद्दीत पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झालाय. 12 ऑगस्ट रोजी सकाळी 5:30 वाजताच्या सुमारास पावनगाव ते भरतवाडा वाय पॉइंट रोडवर हा अपघात घडलाय. पोलिसांच्या माहितीनुसार मिहीर आनंद बेहार वय 17 वर्ष, भौमिक अमोल लारोकर वय 16 वर्ष आणि सागर संजय मेलवाणी वय 17 वर्ष हे तिघे मित्र मिहीरच्या वडिलांच्या इलेक्ट्रिक टाटा कर्व कारने मित्र जयचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जात होते. जयला येण्याकरिता थोडा वेळ असल्याने हे तिघे कारमधून परिसरात चक्कर मारत होते. त्यावेळी कार ही मिहीर बेहार चालवत होता. कारमध्ये एक मित्र समोर आणि दुसरा मागील बाजूस बसला होता. दरम्यान भरतवाडा वाय पॉइंट जवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला कारने मागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत भौमिक लारोकर आणि सागर मिलवाणी यांचा मृत्यू झाला, तर कार चालक मिहीर बेहार हा जखमी झाला असून त्याच्यावर तारांगणा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या या प्रकरणी मर्ग दाखल करण्यात आला असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चौकशीनंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या 3 मित्रांपैकी दोघांचा या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जखमी मिहीरवरही रुग्णालयात उपचार सुरू असून कळमना पोलिसांकडून अपघाताच्या संपूर्ण घटनेची चौकशी सुरू आहे.